उचलय. उचला ते हाताने उचला. प्लेट उचला ती. झालंय माझं काम. मी जाते. आयुष्यात कुणाला घाबरायचं नाही हा ओवी. मी आहे तुझ्यासोबत. नाही घाबरलंस ना? बाबा हे बघ मी तुझ्यासाठी सरप्राईज बनवलंय. माझ्यासाठी सरप्राईज आहे. अच्छा म्हणून वरचा दरवाजा बंद होता काय? हो म्हणजे कडी मी लावली पण प्लॅनिंग सगळं ओवीचं होतं. सारंग तिने तुझ्यासाठी खूप मेहनत केली आहे. काय हे काय लिहिलंय? हॅपी मदर्स डे. बाळा मी बाबा आहे ना तुझा. हो पण तू माझी आई सुद्धा आहेस. अमृता काकूच्या मदतीने मी तुझ्यासाठी शिरा बनवलाय आणि तुझ्यासाठी एक कविता पण लिहिली आहे. तू अगोदर शिरा खाऊन तोंड गोड कर, मग मी तुला कविता ऐकवते. अमृता काकू प्लेट आण ना. वहिनी थांब. आधी शिरा नाही, आधी तू कविता ऐकव. चालेल. तुझी कविता ऐकली ना की आपोआप माझं तोंड गोड होईल. पण तू इथे बस तरी. इथे बसू. बसलो. आई तूच तर माझी पंढरीची माई. तुझ्या पायाशी तर माझी पंढरी हाय. बाबा तुम्हीच माझ्या विठ्ठलासारखे सावळे. खुशीत तुझ्या माझे सगळे दुःख विरगळे. तुझा पदर वाटे मला वाळवंट चंद्रभागेचा. कधी न संपणारा जरा तू मायेचा. बाबा तुझ्या नावाने मी रोज तुळशीला पाणी घालते. माझा बाप म्हणजे माझा विठ्ठल आणि रखुमाई असं मी देवाला सांगते. आई तू डब्यात लाडू दिलास की होते शाळा गोड. बाबा तू उन्हाळ्यातला मस्त हापूसची फोड. आई तू गोष्ट सांगितलीस की झोप येते छान. तुझा हात डोक्यावर फिरता दूर जाते बाबा बाबा. आई तुझ्या हसण्यातच माझं सगळं जग आहे. तू रागवलंस तरी माझं तुझ्यावरच प्रेम आहे. तूच माझा बाबा आणि तूच माझी आई. हॅपी मदर्स डे आई. थँक्यू ओवी. हॅपी मदर्स डे बाबा. थँक्यू. 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 मी आत्ता जे सांगते ते व्यवस्थित समजून घे आणि लक्षातही ठेव. आत्ता जो पाहुणा तिकडे येणार आहे ना तो खूप खास आहे. मी त्याला ठरलेल्या ठिकाणी भेटायला बोलवलेलं आहे. तो तिथे आला की त्याचा पाहुणचार एकदम व्यवस्थित झाला पाहिजे. त्याला कसलीच कमी पडायला नको.
कळलं? ओवी 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 थांब ओवी. तू मला पकडू शकत नाही. तुला 1 मिनिटात पकडतो की नाही बघ. इथून इथून. माझं स्पीड जास्त आहे. हं? आता तू बघच पाल. हे बघ, मी जे समजवलंय ते व्यवस्थित लक्षात ठेव. हा पाहुणा खूप इम्पॉर्टंट आहे, कळलं? काहीच प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे, कारण अशाने ना बावळट धक्का मारलास तू मला. दिसत नाहीये का ही खेळायची जागा आहे का? तुला ना एक तट्ट. ओबी, अगं जरा व्यवस्थित बघून खेळत जा. आता मला धडकलीस तू, पण हा गरम चहाचा कप जर चुकून तुझ्या अंगावर सांडला असता तर अख्खा अंग भाजलं असतं ना बाळा. वहिनी, तुमचं हे प्रेम बघून माझं मन भाजलं. बघ, पाणी घाल त्यावर. आणि काय रे, लहान मुलांसोबत खेळायला जमतं तर त्यांची काळजी सुद्धा घ्यायला जमली पाहिजे. काळजी घ्यावीच लागते वहिनी. मुलं ही देवाघरची फुलं असतात. ओवी चल राज्य घे. मी नाही राज्य घेणार. चिटिंग नाही करायची ओवी. वहिनी, खूप दिवस झाले तुम्हाला विचारायचं होतं. काय, बोल पटकन. लहानपणी तुम्ही पावसात खूप भिजायचे काय? नाही का? तुमचे केस खूप गंजले आहेत. हे डब्लू, बाबलू. ओवी चिटिंग नाही करायची ओवी. ओवी चिटर चिटर. ओवी 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 चिटिंग नाही करायची. तुम्हाला सांगू बाबा, ह्या घरात आल्यापासून मी ठरवत होते की एकदा घर पूर्ण आवरून घ्यायचं, साफसफाई करून घ्यायची. पण गुरुकुलाच्या ऍडमिशनमुळे वेळच मिळत नव्हता. आज कुठे वेळ मिळालाय. मी सगळ्यांना उरकून घेते, म्हणजे उद्यापासून गुरुकुलला जायला मोकळे. बाबा, अहो लक्ष कुठे तुमचं? मी मगापासून तुमच्याशी बोलते. आई आई हा, चाललो असतो बघ मी खेळायला. ए असं जाणार आहेस? आधी आज जा, टी शर्ट घाल, टोपी घाल आणि मग जा खेळायला. अगं आई, मी बनियन घातले ना, आणि तसं पण मला टोपी घालायला आवडत नसतं बघ. तरी पण तुला घालावी लागणार आहे. हट्टीपणा करू नकोस अबीर. आजोबा सांग बरं आईला, मला टोपीचा त्रास होतो म्हणून. तुला तरीही टोपी घालावी लागणार आहे. थांब, मी देते. बाबा, काय झालंय का? शांत का बसलाय तसे? नाही ग, सकाळपासून जरा अस्वस्थ वाटत होतं म्हणून पंचांग बघत होतो. ग्रहांची स्थिती फार काही बरी नाहीये. म्हणजे काहीतरी वाईट संकट येणार आहे असं वारंवार वाटतं. संकट? पण कोणावर? आपल्यावर की सगळ्यांवर? म्हणजे परिस्थिती अशी आहे की जे काही येईल ते खूप मोठं वादळ घेऊन येईल असंच वाटतंय. आजोबा, ते बघा, संकट संकट दिसू राहिले की मला. आज क्रिकेट मध्ये मी लवकर आउट होणार.